जय शिवराय. नमस्कार मित्र हो, लाडकी बहीण योजनेमधील 26 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. त्यांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत. पण ते हप्ते का बंद केले याची माहिती सरकारने दिली आहे. त्याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रो, ही माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. आता यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी देखील निदर्शनास आल्या आहेत. आता या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. परंतु शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर देखील कारवाई करण्याची बात या माहितीमध्ये देण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो शासन निर्णय स्तरावर घेण्यात येईल अशी देखील माहिती आदितीताई तटकरे यांनी दिली आहे.